नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राचं एक स्पेशल डिश, ती म्हणजे ठेचा. महाराष्ट्रीयन ठेचा जो सगळ्यांना आवडतो. गावात जा, शहरात जा, कुठेही जा, महाराष्ट्रीयन ठेच्याला तोड नाही. ना कुठल्या लोणच्याची ना कुठल्या चटणीची, असा हा ठेचा. तर बघूया कसा करतात ते. ठेच्यासाठी आपल्याला लागणार आहेत मिरच्या, त्याच्यानंतर 1 चमचा जिरं, मी इथे 2 लसणाचे कांदे सोलून घेतलेले आहेत, आणि 1 वाटी शेंगदाणे, थोडीशी कोथिंबीर. सुरुवात करूया. इथे आधी मी शेंगदाणे थोडे भाजून घेते. गॅस मिडियम ठेवलेला आहे. खूप मोठा पण नाही करायचा, नाही तर शेंगदाणे लगेच काळे पडतील. आणि अगदी बारीक ठेवला तर तुमच्याकडे वेळ असेल तर बारीक गॅसवर तुम्ही भाजले तरी चालेल. आपले शेंगदाणे झालेले आहेत भाजून. आता हे काढते मी. आता आपल्याला मिरच्या हे करून घ्यायच्या, तर त्याच्यासाठी मिरच्यांची देठं काढून घेऊया आधी आपण. मी परत सांगते, या तिखट मिरच्या आहेत. तुम्हाला जर साध्या मिरच्या मिळाल्या ना कमी तिखट, तर त्या घेतल्या तरी चालेल. या थोड्याशा चिरून घेते मधून. आणि मिरचीचा अंदाज पण किती घ्यायचे आहेत, काय घ्यायचं आहे, हे सगळं साधारण ज्याचं त्यांनी ठरवावं. म्हणजे आपल्याला किती तिखट हवं आहे, किती बेताचं हवं आहे, त्यावरनं मिरच्यांचा अंदाज घ्या. तर या मिरच्या आहेत त्या घालते मी. त्याचबरोबर 1 चमचाभर फक्त तेल घालते. लसूण घालते. जिरं, याला ना अजिबात फार वेळ लागत नाही, पण चवीला मात्र भन्नाट असतो हा ठेचा. आपल्या मिरच्या पण तुम्ही बघू शकता थोड्या थोड्याशा भाजल्या गेलेल्या आहेत, पांढरट झालेले आहेत. आता मी हे शेंगदाणे पण घालते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याची सालं काढू शकता. मी तसंच ठेवलं. 1-2 मिनिटांसाठी फक्त परतून घ्यायचं आहे. गॅस बंद करते. आता हे गार झालं की आपण वाटून घेऊया. तर माझ्याकडे मोठा खलबत्ता नाही, त्यामुळे मी मिक्सरमध्ये वाटते. पण जर तुमच्याकडे खलबत्ता किंवा पाटावरवंटा असेल तर प्लीज त्याच्यावर करा, चव अजून छान येते. नसेल तर आपला मिक्सर आहेच. हे सगळं मिक्सरमध्ये घालून घेऊ आपण. चवीनुसार मीठ आणि थोडी कोथिंबीर घालायची आपल्याला. पाणी घालायचं नाहीये. पाणी न घालताच आपल्याला हे थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. आपला ठेचा तयार आहे. हा ना असा थोडा जाडा भरडाच पाहिजे, अगदी बारीक नाही वाटायचा. मस्त ठेचा तयार आहे.
तर मंडळी, मस्त असा तोंडाला पाणी आणणारा का झणझणीत ठेचा तयार आहे. कशाबरोबर खायचा तर भाकरी, पोळी, अगदी ब्रेडला लावून पण तुम्ही खाऊ शकता किंवा भाताबरोबर खाऊ शकता. तर नक्की करून बघा. करायला एकदम सोपा आहे पण तेवढाच चविष्ट आहे. तर या आणि अशा एका छानशा रेसिपीला भेटायला आणि मला भेटायला उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.